नाशिक महानगरपालिका नाशिक उद्यान विभाग दिनांक 30 जानेवारी 2025। नवीन नाशिकमध्ये सेंट्रल पार्क मध्यवर्ती उद्यानाच्या विकासाला वेग, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केली पाहणी। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पेलिंकन पार्कच्या 17 एकर जागेत मध्यवर्ती उद्यान सेंट्रल पार्क उभारण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरू असून या प्रकल्पाची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी केली। या प्रकल्पात अम्युजमेंट राईड, विविध ठिकाणी उद्यान विकसन, लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाची जागा, खुला रंगमंच, जॉगिंग ट्रॅक, टॉय ट्रेन आणि ऑर्किड रोप लागवड करून ऑर्किडियम उभारण्याचा समावेश आहे। याशिवाय आधुनिक खेळांच्या विविध सुविधा फूड कोर्ट येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सदर कामे जलद गतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। विशेषतः 3 ठिकाणी मियावाकी फॉरेस्ट विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले। या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, कार्यकारिणी अभियंता जितेंद्र पाटोळे, विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, उपविभागीय अभियंता हेमंत पठे आणि अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मनपा आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम, विद्युत आणि उद्यान विभागाला संपूर्ण सेंट्रल पार्क प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्णरित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले। या उपक्रमामुळे नाशिक शहरातील नागरिकांना एक अद्ययावत आणि आधुनिक सुविधा असलेले सेंट्रल पार्क लवकरच उपलब्ध होणार आहे। 17 कोटी खर्च झालेत, हा जनतेच्या पैशाची उधळणपट्टी करण्याचा महापालिकेला कोणी अधिकार दिला आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे। वरील सर्व प्रकारचे काम पहिल्या फेजमध्ये केले गेले होते। 2 वर्ष अधिकाऱ्यांच्या उद्यान विभागाच्या निष्काळजीपणामुळे ठेकेदारांच्या घशामध्ये व अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमध्ये हा प्रोजेक्ट कडे मुद्दाम दुर्लक्ष करून मोठा आर्थिक अर्थकरण करण्यात आला आहे। सीआयडी, सीबीआय कडून चौकशी होणे गरजेचे आहे। नाशिक जागृत मंच आता शांत बसणार नाही, सहन केले जाणार नाही। ठेकेदारी शाही व प्रशासकीय राजवट व मनमानी आता करू दिले जाणार नाही। जनतेच्या निधीचा 1-1 रुपयाचा हिशोब प्रशासन अधिकारी, आयुक्त यांना विचारला जाईल, याला जबाबदार तेच राहतील। जिल्हा अधिकारी असो किंवा महापालिकेचा आयुक्त असो किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असो किंवा जिल्हा बँकेचे प्रशासक असो, कोणाचीही गाय केली जाणार नाही, असा गर्भ इशारा जग नाशिक जागरूक मंच तर्फे देण्यात येत आहे। लवकरच संपूर्ण महापालिकेचा, जिल्हा परिषदेचा, जिल्हा बँकेचा पोलखोल जागृत करणे जनतेसमोर मांडणार आहे। अशा मंगरुळ अधिकाऱ्यांसंदर्भात विभागीय आयुक्त असतील किंवा मंत्री महोदय असतील यांच्या समोर जनता दरबारात त्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत। खबरदार, अधिकाऱ्यांना जनतेच्या निधीची उधळपट्टी थांबवा, अन्यथा जनतेसमोरच आपल्या आयुष्याची उधळपट्टी केली जाईल, असाही जाता जाता इशारा देत आहोत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे। उपोषण स्थगित केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले आहेत। उपचारासाठी जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत।
डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या चाचण्या देखील करण्यात येत आहेत. सर, आता रक्तदाबाची चाचणी केली आहे, त्यानंतर शुगरची चाचणी काय स्थिती आहे? नाही, मनोज जरांगे पाटील दादा 25 तारखेपासून उपोषणाला बसलेले होते. आज 6वा दिवस आहे. त्यामुळे त्यांचं आज ब्लड प्रेशरही 90/60 आहे, शुगर 90 आहे आणि बाकीच्या ब्लड तपासण्या ज्या आहेत आपण त्या पाठवलेल्या आहेत. आता ECG केलाय, USG आणि इको पण थोड्या वेळात आपण करू. त्यांचा 1-1.5 तासात त्यांचे रिपोर्ट्स येतील. पण एकंदरीत वीकनेस खूप प्रमाणात आहे. 2 दिवसापूर्वी त्यांना वॉमिटिंगही झाली होती. आताही ॲब्डोमिनल पेन म्हणतायत, पोट दुखतंय. तर हे सगळं आहे. आता आपण ट्रीटमेंट सुरू केली. साधारणपणे त्यांना किती दिवस आराम करण्याची? नाही, मी तर एक 3 ते 4 आठवडे आरामाची त्यांना सक्त आवश्यकता आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? राज ठाकरे जो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे तो अर्धवट माहितीच्या आधारे करत आहेत. मंत्री आशिष शेलार करण्याचा प्रयत्न करत आहेत तो अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. तडजोड आणि तडजोडीचं राजकारण, बदल आणि राजकीय बदलाच्या भूमिका याबद्दलचं नरेटिव्ह सेट करताना राज ठाकरेजी आपण जे सांगू पाहताय त्याचं उत्तर सरळ एकच आहे. भारतीय जनता पक्षाने तडजोडीचं राजकारण कधीच केलं नाही. प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्र निर्माण या आधारावरच राजकारण कधीच आम्ही तडजोड केलं नाही. राम मंदिर बांधताना तडजोड नाही. 370 कलम 35(1) काढताना एक देश एक निशान एक प्रधान हीच भूमिका आम्ही मांडली. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान संपूर्ण देशात एकदा लागलंच पाहिजे या भूमिकेत आम्ही तडजोड केली नाही. त्या ठिकाणी पोखरणला अणुस्फोट चाचणी, अन्य राष्ट्रांना काय वाटेल, राष्ट्र प्रथम या विचारात त्यातही तडजोड केली नाही. मला या ठिकाणी मुद्दामून सांगावंसं वाटतं, गरीब कल्याणाच्या अंत्योदय कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाने तडजोड केली नाही. NRC असो, CAA असो, या सर्व विषयामध्ये भारतीय जनता पक्षाची कधीच तडजोड नाही. आणि तडजोडी विना राजकारण करताना, राष्ट्रहित प्रथम करताना त्या राजकीय प्रवासात स्थळ, काळ, वेळ आवश्यकतेनुसार जे घडले त्यातनं आपण जे नेगेटिव्ह पसरू पाहतात हे जनतेला अमान्य आहे. आणि म्हणूनच राज ठाकरेजी भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींना मिळणारा समर्थन आणि मतदान कालानुरूप वाढते आहे. कारण तत्वाशी, राष्ट्रविचारांशी कधीच तडजोड केली नाही. प्रवासात जे घडले ते राष्ट्रहितासाठी याच भूमिका घेऊन आम्ही चाललो. या शिकण्यासारखं असेल तर जरूर आपण बघा हा मैत्रीपूर्ण सल्ला.
Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. जिल्हा परिषद कुष्ठरोग विभागातर्फे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती अभियान अंतर्गत मॅरेथॉनचे आयोजन. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद कुष्ठरोग निर्मूलन विभागाच्या वतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2025 च्या अनुषंगाने रन फॉर लेप्रोसी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय क्रीडा संकुलन येथे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलन येथून गजानन महाराज मंदिर पुन्हा विभागीय क्रीडा संकुलन येथे येऊन समाप्त झाली. या कार्यक्रमासाठी डॉक्टर नाथराव फड सहाय्यक संचालक कुष्ठरोग कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मनपा वैद्यकीय सहाय्यक अधिकारी डॉक्टर अर्चना राणे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, डॉक्टर चव्हाण, डॉक्टर कल्याणकर, विद्या सानप, जिल्हा विभाग मध्यम अधिकारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कुष्ठरोग तंत्रज्ञान यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेत एकूण 112 स्पर्धकांनी भाग घेतला होता. आज कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत क्रीडा संकुल येथे आपण मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे. मुख्य उद्देश हा आहे की कुष्ठरोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागरण व्हावं हा मुख्य उद्देश आहे. आणि आपल्याला आदरणीय आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना स्मरून आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. येथे महिला व पुरुष गटांमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे. जवळपास 100 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. स्पर्धा ही क्रीडा संकुल येथून तर आपलं गजानन महाराज मंदिर इथपर्यंत आणि तेथून परत गारखेडा संकुल येथे होणार आहे. काय सांगाल सर, आज मॅरेथॉन स्पर्धा आहे, किती स्पर्धक आणि स्पर्धेचं आयोजन कसं करण्यात आले? राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त हा पंधरवडा सुरू होतो. या निमित्तानं आपण जिल्हास्तरीय रन फॉर लेप्रोसी मॅरेथॉन ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आयोजित केलेली आहे. यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संवर्गामधील स्पर्धक आयोजित केलेले आहेत. स्पर्धेसाठी त्यांना प्रथम पारितोषिक 4,000, दुसरं पारितोषिक 2,500 आणि तिसरं पारितोषिक 1,500 अशा प्रकारचे पारितोषिक आपण ठेवलेले आहे. कुष्ठरोगाबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. यामध्ये किती स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे? 100च्या जवळपास. नाव काय आपलं? मी डॉक्टर फड. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. अमृतसर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटांबण्याच्या निषेधार्थ अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेमुळे देशभरातील आंबेडकरवादी समाजामध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे। या घटनेच्या निषेधार्थ वंचितने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी वंचितचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन निषेध नोंदवला आहे। दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। पंजाब मधील अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या विरोधात आज आम्ही राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन दिलं। त्या निवेदनात आम्ही सांगितलं की या घटनेच्या मागचा मास्टरमाइंड शोधून दोघांनाही एन्काउंटर केलं गेलं पाहिजे, अशी सजा त्यांना दिली पाहिजे। यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केले। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. सोनिया जिंदाबाद ही घोषणा दिली म्हणून त्यांची अधोगती झाली। अंबादास दानवेंच्या विधानावर केसरकर यांची प्रतिक्रिया। अंबादास दानवेंचे विधान महाराष्ट्राला पूरक असे हे विधान नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान कधीही संपणार नाही। भवानी देवीवरची श्रद्धा ही देखील संपणार नाही। अनेक युद्ध या दोन घोषणांनी जिंकली आहेत। त्यांनी ही घोषणा सोडून सोनिया जिंदाबाद ही घोषणा केली। दोन्ही डिपार्टमेंट महाराष्ट्राला पूरक असे हे विधान नाही, अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान कधीही संपणार नाही आणि भवानी देवीवरची श्रद्धा ही सुद्धा कधी संपणार नाही। अनेक युद्ध या दोन घोषणांनी जिंकलेली आहेत। त्यांनी ही घोषणा सोडून सोनिया जिंदाबाद करायला सुरुवात केली म्हणून त्यांची अधोगती झाली हे त्यांनी समजून घेतले। आणि एक सुदैवाची बाब अशी आहे की सिंधुदुर्गच्या संबंधातली दोन्ही डिपार्टमेंट आमच्या पालकमंत्र्यांना दिली, नाहीतर पालकमंत्री सिंधुदुर्ग आणि डिपार्टमेंट दुसरीच कुठली तरी असं असायचं। कोकणाशी संबंधित डिपार्टमेंट आहे, त्याचा खूप फायदा आम्हाला होईल। म्हणजे हे क्रेडाई प्रॉपर्टी प्रदर्शन ठाण्यात 7 फेब्रुवारी पासून प्रदर्शनाला सुरुवात। लाडक्या बहिणींसाठी देखील विशेष योजना। एकाच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या MCHI क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचं क्रेडाईचे MCIH ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले। आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना जितेंद्र मेहता म्हणाले, हायलँड गार्डन मैदानात होणाऱ्या या प्रदर्शनाचं यंदा 22वे वर्ष असून लाडक्या बहिणींसाठी विशेष सवलत योजना या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असणार आहे। या योजनेनुसार 20% रक्कम भरून घराची नोंदणी करणाऱ्या बहिणींना विशेष सवलत देण्यात येणार आहे। या प्रदर्शनात सुमारे 80 पेक्षा जास्त नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या 100हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचा पर्याय उपलब्ध असतील। याशिवाय 15हून अधिक वित्तीय संस्था यात सहभागी होणार आहेत। गृहनिर्माण संस्थांसाठी सर्वात उत्कृष्ट
संस्था ही स्पर्धा असेल. लोकप्रतिनिधी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी ठाणे पूर्व भागातील आनंद सिनेमा येथून मोफत बस सेवा असणार असून संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रांगेविना थेट प्रवेश देणार असल्याचं MCHI ठाणे क्रीडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आपले डेप्युटी CM पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहे. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय प्रताप सरनाईक साहेब आणि पोलीस कमिशनर ऑफ ठाणे, कलेक्टर ऑफ ठाणे आणि म्युन्सिपल कमिशनर ऑफ ठाणे हे सर्व ओपनिंगसाठी येणार आहे. बाकी आम्ही सर्वांनी हॉनरेबल CM ज्याला पण इन्व्हिटेशन दिले आहे त्यांचं कन्फर्मेशन आतापर्यंत बाकी आहे. जेव्हा येणार तर मी तुम्हाला कळवणार. आम्ही असं ठेवलेलं आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने महिलांसाठी 1% स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट दिलेली आहे. ते उपक्रमाप्रमाणे जो माणसा मतलब जो फॅमिली लेडीजच्या नावाने घर घेतला या तो ऑफिस घेतली आणि 4 दिवसमध्ये 20% जो मिनिमम पेमेंट आहे ते दिला तो त्याला आम्ही विशेष डिस्काउंट म्हणजे विशेष सूट ते देणार आणि चांगला डिस्काउंट देणार अशी आम्ही अनाउन्समेंट केलेली. परवडणारी घरासाठी आता म्हाडा असेल, सिडको असेल, आपल्याकडे कुठेतरी ही लोक ओळख नाही त्यामुळे आपल्याकडे काही वेगळं नाही. आम्ही आमच्या प्रायव्हेटमध्ये 30 lakhs पासून घर आहे. 40चं आहे, 35चं आहे, 45चं आहे, 50चं आहे. तो ते चांगलं आहे ना. आणि 1 कोटीच्या पण आहे, 2 कोटीच्या पण आहे, 4 कोटीच्या पण आहे, 15 कोटीच्या पण घर आता ठाण्यामध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. तो सगळाच आहे. आजच्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल सिडकोनी मोठी ॲडव्हर्टाईज दिलेली आहे. 74 लाखात 322 स्क्वेअर फूट नाशिकमध्ये म्हणजे 23,000 फूट झाले. ते पण काही परवडणारी असेल की नाही ते माहीत नाही, पण ठाण्यामध्ये तुम्हाला 40 ते 42 लाख पासून चालू केल्यानंतर तुम्हाला 3-3.5 कोटीपर्यंत घर भेटतात. शहरी खोटा आहे. हिरानंदानीमध्ये पण मी राहतो, तिकडे पण पाणीचा इश्यू आहे, असं काय नाही आहे. एक तुम्हाला सांगतो की एक पाणीची काय कमी नाही आहे. डिस्ट्रीब्युशन सिस्टम आता पूर्ण ठाण्यात तुम्ही बघणार की पूर्ण ठाण्यात आता वॉटर लेईंगच्या पाईप्सच काम चालू आहे. ते डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणि ESR झाला ना तर पाणीची प्रॉब्लेम मिनिमम 50% सॉल्व्ह होणार. आणि बाकी गव्हर्नमेंटच्या लेवलमध्ये मोठा काय प्रकल्प चालू असतात ते आता होणार आहे. ते प्रकल्प चालू होणार लवकरच. काय 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 सगळे डेव्हलपर्स आहे ते पाणीचे छंटकाव करतात ताकी डमरी वगैरे काहीतरी धूळच्या ते उडत नाही. सगळी साईटवर 22 फुटाच्या पत्र्याची बाउंड्री केलेली आहे. सगळे प्रोव्हिजन जे काही गव्हर्नमेंट ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन बाधित करतील ते सगळं डेव्हलपर ते मान्य करतील आणि ते प्रमाणे कार्य करतील. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. ठाण्यातील शिवचैतन्य मित्रमंडळ आयोजित श्री सिद्धिविनायक मंदिराचा वर्धापन दिन निमित्त महाकुंभाभिषेक सोहळ्यात मंत्री योगेश कदम यांनी गणरायाचे घेतले दर्शन. महाकुंभ यात्रेला गणेश चौक, शिवाजी नगर, वागळे इस्टेट इथून मध्ये हजारो आध्यात्मिक संत व कीर्तनकार, दिंडी, टाळ मृदंग नाचत गाजत या यात्रेला सुरुवात झाली. गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम माघी गणेशोत्सवावर ते म्हणाले, पहिल्यांदाच माघी गणेशोत्सव निमित्त येत आहोत. आमचे पक्षाचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी हा उत्सव सुरू केला आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे यांनी काम करतात, मेहनत करतात आणि महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांना ठाणेकर कधीच कमी पडणार नाहीत. ठाणेकरांच्या कार्यक्रमात येण्यासाठी आमचा नेहमीच उत्साह असतो. अक्षय शिंदेवर ते म्हणाले, त्यामध्ये आम्हाला जे काही लीगल नोटीस आहे त्याचं योग्यरित्या लीगल उत्तर देखील दिले जाईल. माझा आज
खरं तर पहिल्यांदाच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येणं होत आहे। शिवसेनेचे आमचे सचिव संजयजी मोरे यांनी अतिशय चांगला उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी हाती घेतला आहे। विशेषतः कधी कधी आपण देवपण करत असताना आपण हिंदू शास्त्र आपण थोडासा विसर व्हायला होतो, परंतु ज्यावेळेला आपण प्राणप्रतिष्ठा आपण गणरायाची करतो त्यानंतर शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की 12 वर्षांनी आपण एकदा तरी पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करायची असते। आपण ज्यावेळेला परमेश्वराकडे आशीर्वाद मागतो त्यावेळेला आपल्यामधले नकारात्मक जे भाव असतात आपण ते देवाला आपण देत असतो आणि गणरायाच्या तो पोटात घेत असतो आणि म्हणून पुन्हा एकदा गणरायाची ऊर्जा पुनर्जीवित व्हावी ह्यासाठी शास्त्रामध्ये दर 12 वर्षाने अशी पूजा करायची जी एक प्रथा आहे। मला वाटतं ती प्रथा संजयजी मोरे यांनी जिवंत ठेवली आहे। खऱ्या अर्थाने मला वाटतं बाळासाहेबांचं एक सच्चा शिवसैनिक सच्चा हिंदुत्व काय असतं त्याचं पुन्हा एकदा मला तिथे उदाहरण पाहायला मिळालं आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांचं मनापासून मी आज कौतुक करतोय आणि शेवटी या शिवसेना परिवारामुळेच माझ्यासारख्या तरुणाला आज मंत्रिपद मिळालेलं आहे आणि म्हणून नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद हे मला मिळावेत हा देखील एक छोटा स्वार्थ घेऊन आज मी इथे आलो आहे। शेवटी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन संभाजीराजे शिंदे साहेब आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मेहनत घेत आहेत, काम करतायत, विकास करतायत आणि त्यांना साथ द्यायला ठाणेकर देखील कधीच कमी पडले नाहीत आणि त्या ठाणेकरांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हायला आमच्यामध्ये नेहमीच वेगळा उत्साह असतो आणि नक्कीच त्या उत्साहामुळे आज मी इथे आलोय। तर अक्षय शिंदे प्रकरणात संजय शिरसाट आणि तुमचं देखील नाव आलं नाही बघा, त्याच्यामध्ये जे काही आम्हाला जे काही लिगल नोटीस आहे त्याचं योग्यरित्या जे काही लिगली उत्तर द्यायचं ते उत्तर दिलं जाईल। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? वसंत पंचमी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध 1 ते 5 या कालावधीत संपन्न होत असून मुख्य दिवस वसंत पंचमी म्हणजे दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आहे। त्या निमित्ताने श्री विठ्ठल सभा मंडप येथे दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्री भगवताचार्य कुमारी सांध्वी अनुराधा दिदी राजेंद्र शेटे यांच्या सुमधुर व रसाळ वाणीने करण्यात येत आहे। श्री रुक्मिणी स्वयंवर कथा दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान दुपारी 4 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीने केली असून परंपरेनुसार वसंत पंचमी दिवशी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होत आहे। त्या दिवशी येणाऱ्या भाविकांना अन्नछत्रात विशेष भोजनाची व्यवस्था, थेट प्रक्षेपण, मंदिर परिसरात LED स्क्रीन, स्वच्छता, मंडप, मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, सुरक्षा रक्षक नियुक्ती तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर दुपारी प्रदक्षिणा मार्गावर शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचंही मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री श्रोत्री यांनी सांगितले। रामकृष्ण हरी।
श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल सभागृहात संपन्न होत आहे। त्याची सुरुवात आज सकाळी 11 वाजता श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी मातेस अक्षता देऊन सुरुवात झालेली आहे। विठ्ठल सोहळ्यानिमित्त परमपूज्य अनुराधाताई शेट्टी यांची रुक्मिणी स्वयंवर कथा संध्याकाळी 4 ते 6 विठ्ठल सभागृहात सध्या चालू आहे। विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस दिनांक 2 फेब्रुवारी 2025 असून त्या दिवशी दुपारी 12 वाजता अक्षता सोहळा संपन्न होणार आहे। तसेच त्या दिवशी प्रदक्षिणा मार्गावर संध्याकाळी 5 वाजता विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे। त्या दिवशी सर्व भाविक भक्तांना अन्नछत्रामध्ये सकाळी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पंचपक्वान्नांचे भोजन प्रसाद सुद्धा ठेवण्यात आलेले आहे। तरी पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी विवाह सोहळ्यासाठी व शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे। विवाह सोहळा पाहण्यासाठी मंदिरातच गर्दी न करता पंढरपुरातील महत्वाच्या सर्व चौकामध्ये LED ची सोय करण्यात आली असून त्या ठिकाणी आपण विवाह सोहळा पाहावा व दर्शनाचा लाभ घ्यावा अशी प्रशासनातर्फे भाविकांना नम्र विनंती करण्यात येत आहे। रामकृष्ण हरी। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मुलुंडमध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन। मुलुंडमध्ये धारावी पुनर्वसन प्रकल्पाला शिवसेना ठाकरे गटाकडून आता देखील विरोध करण्यात आला आहे। यावेळी मुलुंड स्टेशन बाहेर आज शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले। यावेळी मुलुंडकर देखील उपस्थित होते। आमदार सुनील राऊत, मी जेव्हा माझ्या विभागात ज्यावेळी रस्ता बनवायला जातो त्यावेळी स्लॉटची लोक भांडतात। तुम्ही अदानीला 100 एकर जमीन दिली तरी आमचे आंदोलन सुरू राहणार। मुख्यमंत्री बोलो की मुलुंड हे धारावी होऊ देणार नाही। माता इथल्या स्थानिक आमदार मिहीर कुठेचा यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे। भाजप सरकार हे खोटे सरकार आहे। या महाराष्ट्रात खोटे बोलण्याचा पद्मभूषण द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांना द्यावा अशी टीका त्यांनी केली आहे। खासदार संजय पाटील म्हणाले, इथले लोकप्रतिनिधी खोटं बोलत आहेत, त्यांना खोटं बोलायची आदत आहे। आता शिवसेना स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देऊ। आम्ही नवीन धारावी मुलुंडमध्ये होऊ देणार नाही असे देखील ते यावेळी म्हणाले। मुलुंडकरांचा आवाज तुम्ही या ठिकाणी दिला आणि तुमच्यासारखे सगळे मुलुंडकर उतरले तर धारावीचं एकही घर इथे आम्ही होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला आम्ही देतो। सागर आमचा कोर्ट लढाई करतो। सागर तुला मी शब्द देतो की या तुझ्या लढाईमध्ये मी आमदार म्हणून आणि मुलुंडची संपूर्ण शिवसेना तुझ्या बरोबर राहील। तू ज्या ज्यावेळी आम्हाला आवाज देशील, ज्या ज्यावेळी तुला आमची गरज पडेल त्यावेळी माझ्यासहित संपूर्ण मुलुंडचा शिवसैनिक आणि महाविकास आघाडी ही सतत तुझ्या बरोबर राहील हा शब्द मी तुला देतो। परंतु गेले अनेक वर्ष आपण पाहत असाल, गेले अनेक महिने पाहत असाल की आम्ही या धारावीकरांसाठी माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आंदोलनं केली, मोर्चा काढले की धारावीचा माणूस धारावीलाच बसला पाहिजे। गेले अनेक 50 वर्ष जो धारावीमध्ये राहतो त्याला मुलुंडला यायची येऊ देणार नाही हे आमच्या उद्धव साहेबांचं मत आहे आणि त्या मतावर आम्ही सगळे सहमत आहोत। परंतु मिहीर कोटेचा असेल किंवा अन्य कोण असेल, शेवटी आपण पाहत असाल की संपूर्ण अडाणी असेल। आज तुम्हाला माहिती मी सांगतो की वरळी डेअरी सुद्धा अदानीला देऊन टाकली। वरळी डेअरी सुद्धा, वरळीचा एवढा मोठा प्रोजेक्ट प्रकल्प तो सुद्धा अदानीच्या घशात घातला। संपूर्ण एअरपोर्ट केलं ते सुद्धा कुर्ला डेअरी पण गेली। म्हणजे संपूर्ण मुंबई अडाणीच्या घशात घालण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। आपलं दुर्भाग्य आहे
आपलं दुर्भाग्य असं आहे की आपलं सरकार येऊ शकलं नाही आणि म्हणून या अदानीचं पावलेलं आहे. पण जे सरकार आमचं जर आलं असतं तर त्या अदानीला महाराष्ट्राच्या बाहेर ढकलण्याचं काम शिवसेनेने केलं असतं. परंतु हे आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे. पण मी तुम्हाला एक आश्वासन देतो, एक वचन देतो की जर अदानी या ठिकाणी धारावी प्रकल्प होत असेल तर माझ्यासहित प्रत्येक शिवसैनिक रक्त सांडलं तरी चालेल, परंतु या मुलुंडला आम्ही कुठल्याही परिस्थितीत धारावी होऊ देणार नाही. हा शब्द मुलुंडकरांना द्यायला आम्ही ते आलेलो आहोत. आम्ही मुलुंडकर आहोत. आम्ही जरी भांडुपला राहत असलो तरी आमचं कनेक्शन या मुलुंडशी आहे. आम्ही मुलुंडच्या सगळ्या जनतेशी, लोकांशी आम्ही सहमत आहोत. आणि ज्यावेळी या ठिकाणी आमचं राज्य होतं, शिवसेनेचं राज्य होतं, त्यावेळी या मुलुंडमध्ये आम्ही लोकांच्या जनतेची भावना राखण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हे सगळे रस्ते असतील, सगळं असेल, हे आमच्या काळात झालेलं आहे. याच मुलुंडकरांनी धारा मोठं आंदोलन घेतलं. आज धारावीचं आंदोलन हातात घेतलेलं आहे. आणि जोपर्यंत आमच्या मुलुंडकरांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये धारावी प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. त्याच्यासाठी जे काय करायचं असेल ते आम्ही करू. हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला आलो आहोत. आम्ही आपल्या सगळ्यांना ज्यावेळी आंदोलन असेल त्या शिवसैनिकांसहित मुलुंडकर रस्त्यावरती उतरले पाहिजेत. आणि जर रस्त्यावरती उतरले तर असे मीर कोटेचा जरी किती आले किंवा मुख्यमंत्री जरी किती आले तरी सुद्धा धारावी प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही हा शब्द देतो. धन्यवाद. मी ज्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो त्या विक्रोळी मतदारसंघामध्ये सुद्धा शॉलची प्रचंड जागा आहे. आणि ह्या जागेवरती अनेक झोपड्या गेले 40-50 वर्ष त्या ठिकाणी बसलेल्या मी ज्यावेळी कुठला रस्ता करायला जातो त्याही सॉलची लोक येतात, ते अडवलं जातं. मी ज्यावेळी या झोपड्यांसाठी SRA मध्ये प्रोजेक्ट टाकतो त्यावेळी SRA म्हणतं सॉलची परमिशन घेऊन या आणि तरच हा प्रोजेक्ट होईल. परंतु गेले 15 ते 20 वर्ष मी त्यासाठी भांडतोय. परंतु अदानीला एका सहीने 58 एकर जमीन मुलुंडला अशीच दिली जाते आणि जे अनेक वर्ष आमच्या झोपड्या आहेत त्यांना NOC मिळत नाही. आज या मुलुंड धारावीचे काही प्रचंड असा भाग या मुलुंडमध्ये आणण्याचा कट कारस्थान या भारतीय जनता पार्टीचं चालू आहे. माझं त्यांना आव्हान आहे की 48 एकर जमीन जरी तुम्ही अडाणीला दिली किंवा 100 एकर जरी दिली तरी आज आम्ही आंदोलन हाती घेतलेलं आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही अडाणीशी लढतोय, धारावीसाठी लढतोय. धारावीकरांची इच्छा नाही की धारावीसाठी चांगली जागा सोडून आम्हाला मुलुंडला यावं आणि मुलुंडकरांची इच्छा नाही की आमचा जो मुलुंडचा सुंदर नकाशा जो आहे त्या नकाशामध्ये कुठे बिघाड व्हावा ही त्यांची इच्छा नाही. आणि म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत चालू राहील, जोपर्यंत धारावी प्रकल्प इथून निघून जाणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. भाऊ, ज्याप्रमाणे बघितलं गेलं तर मागील काही काळामध्ये नागपूरचं अधिवेशन असेल किंवा अनेक अधिवेशनामध्ये आमदारांनी याविरुद्ध आवाज उठवला होता, मात्र आता ते वेगळ्या भूमिकेत दिसतं. पहा, मीर कोटेजांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की एकही बोट धारावीकरांची इथे आम्ही दिली जाणार नाही. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काही झालं तरी मुलुंडमध्ये धारावी येणार नाही. आता त्यांना विचारायला पाहिजे तुमच्या शब्दाला काही किंमत आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभेत जे मीर कोटाचे काही म्हणाले असतील त्याला काही किंमत आहे का हे त्यांना विचारलं पाहिजे. परंतु माझं आत्ताच मी म्हणालो की जर महाराष्ट्रामध्ये खोटं बोलण्याचं जर कोणाला पद्मविभूषण द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस द्यायला पाहिजे. उग्र आंदोलन झालं तर याचा जबाबदार कोण असणार आहे? येणाऱ्या काळात जर सरकारने जर पाऊल मागलं? बघा, हे आंदोलन शिवसेनेचं नव्हे तर शिवसेनेबरोबर मुलुंडच्या प्रत्येक नागरिकाचे आंदोलन आहे. आणि त्यामुळे हे जरी आंदोलन उग्र झालं तरी त्याची जबाबदारी सरकारची असेल. सरकारने हा धारावी प्रकल्प मुलुंडमधून कॅन्सल करावा आणि जसं तुमच्या
नवीन थिएटरच्या ठिकाणी जी ओपन महिमेमाडीची जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही देखील लोकसभेत हा प्रश्न मांडला होता, BAP आणि उघडपणे मांडलेला आहे. मात्र तरी सुद्धा राज्य सरकार जे आहे ते हा जो प्रकल्प आहे तो आणण्यासाठी आग्रही आहे. काय चाललंय आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि सर्वांना माहिती होतं, तरी पण खोटं बोलून आमच्या नेत्यांनी आदित्य साहेबांनी बोललं होतं, जे लोकप्रतिनिधी इथले ते खोटं बोलतात आहे, त्यांचं नावच आदित्य साहेबांनी बदली केलं होतं कारण ते खोटं बोलत होते आणि खोटं बोलून लोकांना फसवणूक केलेली आहे. आम्ही ते काय प्रोजेक्ट होऊ देणार नाही. काय झालं तरी आज सुरुवात झाली आहे. अगोदर सागर देवरेजी आहेत, बाकी सर्व मिळून प्रयत्न करत होते, पण आता आम्ही शिवसेना स्टाईलने आता ते आम्ही काम करणार आहे. आता आम्ही हातपाय जोडून कायदे कानून सर्व त्या पद्धतीने सर्व करून झालं आहे, पण आता ते काय ऐकायला मागत नाही आहे. त्यांना पाहिजे तेच चाललं आहे. पण आता शिवसेना काय आम्ही दाखवून देणार आहे. शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही आंदोलन आज हे खाली आज सुरुवात झाली. आता आम्ही पुढे काही करून काय झालं तरी आम्ही ते होऊ देणार नाही. महापालिकेच्या निवडणुका येतात तोंडावरती, ते बघून पाऊल उचलून महापालिका भक्कम करण्यासाठी या अदानीला देण्यासाठी काय पुढचं पाऊल असणार आहे? ते काय मुंबईचंच नाव मला वाटतं मुलुंड, मांडूप, कांजूर, विक्रोळी हे तर नाव बदल करायचं चाललंच आहे. सर्व सेना तेच चाललेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर काय करत नाही आहे. एवढं लोड आणून देणार आहे. आता बोर्ड लागले होते इकडे, मुलुंडकरांनी बोर्ड लावले होते का नवीन धारावी म्हणून, तर आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण आम्ही ते होऊन देणार नाही. त्यांच्या काय मनात आहे. आम्ही सर्व मिळून आमचे सर्व नेते मंडळी इथे हजर आहेत सर्व, आणि सर्वांनी आम्ही ठरवलेलं आहे काय झालं तरी आम्ही हा प्रोजेक्ट इकडे येऊ देणार नाही. मुलुंड, मांडूप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि आता जेवढं करायचं होतं आणि करून झालं. आता पुढे आम्ही आमच्या पद्धतीने. सर, शेवटचा प्रश्न, राज्य सरकार जर आग्रही राहिलंच या प्रकल्पासाठी तर पुढची भूमिका खासदार म्हणून या प्रकल्पाची काय? नाही, खासदार म्हणून मी जे करायचं, जिकडे प्रश्न मांडायचे काय करायचं ते तर करतोच. आमदार म्हणून आम्ही करतोय, सर्व विधानसभेत करतोय, पार्लमेंटमध्ये करतोय. पण हे काय नुसतं पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत मांडून चालणार नाही. त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. ते स्वतःला राजे समजतात आणि स्वतःचा मनमारी कारभार करतात आहे. आम्ही ते शिवसेना काही दाखवून देऊ आणि शिवसेने स्टाईलमध्ये आता हे प्रोजेक्ट होऊ देणार नाही, एवढंच आपल्याला सांगतो. आता सर्वच इकडे बोललो तर मग कशाला त्यांची तयारी करायची? जरा आम्हाला करून दाखवू दे काहीतरी. हां, बरोबर आहे ना? BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. अहिल्यानगरचे 12 नगरसेवक आज शिवसेनेत दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मंत्री आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्यामध्ये एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो. हे केवळ आणि केवळ भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे आणि त्यांचा आदर्श, त्यांनी या देशाला घटना दिली, त्या घटनेवर आधारित आम्ही कारभार करतो. देशाचा कारभार प्रधानमंत्री मोदीजी करतात आणि इकडे महायुतीचं सरकार करतंय. लोकसभेमध्ये काय काय फसवलं, संविधान बदलणार, आरक्षण जाणार,
खरंच काही लोक घाबरले. आता आदिवासी समाजाचे लोक बाहेर होती, इथंही आहेत, कोळी समाज आहे, इथे आपल्या बाबासाहेबांचे अनुयायी, आपला दलित, शोषित, पीडित सगळे लोक आहेत, पारधी समाज आहे, सगळे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि मग लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून, खोट्या अफवा पसरवून मतं मिळवली. परंतु नंतरच्या 4 ते 5 महिन्यामध्ये आम्ही सगळं वातावरण पलटवून टाकलं. आमच्या लाडक्या बहिणीने धपाधप मतांचा वर्षाव केला, लाडक्या भावांनी केला, लाडक्या शेतकऱ्यांनी केला, लाडक्या ज्येष्ठांनी केला. आणि आतापर्यंतच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढं यश. 232 जागा महायुतीला मिळाल्या आणि एक दैदिप्यमान इतिहास आणि यश या राज्याने पाहिलं. आणि म्हणून सुमित एक सर्वसामान्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे, नेता आहे. आणि म्हणून आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून आपण इकडे आलेला. त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की जे अडचणीत आहे, जे घरा म्हणजे काही ठिकाणी नोटीस आल्या, काही ठिकाणी आपल्यावर टांगती तलवार या ठिकाणी आहे आणि लोकांना मदत करायची आहे, त्याला सपोर्ट पाहिजे, ताकद पाहिजे. अरे बाबा, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसासाठी आज सुमित वजाळे यांनी कंबर कसलेली आहे. आणि मग सर्वसामान्यांसाठी सुमितच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहिले. आणि आपण शेवटी हे राज्य, हे सरकार, हे सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा, सर्व जातीपातींचा आणि विकास हा अजेंडा आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहे सरकार. आणि सुमित काय करतो? सुमित हेच करतोय. झोपडपट्टी महासंघाचं काय तर झोपडपट्टीचं अध्यक्षपद महाराष्ट्राचं होतं. सर्वसामान्य झोपडपट्टीत राहणारा माणूस या ठिकाणी मोठा झाला पाहिजे, त्याच्या जीवनात बदल घडला पाहिजे. आणि म्हणून आमच्या सरकारने देखील ठरवलंय हे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून या झोपडपट्टीत राहणारे हजारो, लाखो, करोडो महाराष्ट्रातले गरीब, दीन, दलित यांना हक्काचं घर देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वांसाठी घर, पंतप्रधान आवास योजना राबवतात, तसंच या महाराष्ट्रामध्ये जे रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प तुमच्या बाजूला इथं आपल्या रमाबाई आंबेडकर नगर हे 17,000 घरांचं एसआरएचा प्रकल्प आपण पुढे नेतोय. 25 वर्ष त्यांना भाडं नाही मिळालं, ते घरातून बेघर झाले, बिल्डर पळून गेला. मग ती योजना एसआरए आणि MMRDA करते सुमित. आता त्यांना 65 कोटी भाडं MMRDA दिले. प्रत्येकाच्या 3 लाख, 5 लाख, 7 लाख चेक मी वाटले स्वतः. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू पाहिले. त्यांना वाटलं होतं काहीच मिळणार नाही, घरही गेले, पैसेही गेले, भाडंही गेलं. पण एकनाथ शिंदे तुमच्यासाठी खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय पूर्ण मुंबईमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं हे रखडलेले प्रकल्प आहेत, म्हाडा, एसआरए यामध्ये अनेक ज्या आपल्या सरकारी एजन्सी आहे यांच्या माध्यमातून हे रखडलेले प्रकल्प आपल्याला पुढे न्यायचे आहे. रेल्वेच्या बाजूला जे ट्रॅकच्या बाजूला नोटीस येतात त्याच्यासाठी पण तुम्ही लढले ना, त्यांना देखील आमच्या केंद्र सरकारशी, रेल्वे मंत्र्यांशी बोलणं चालू आहे. आणि
त्यांना देखील परमनंट त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार हटवण्याचं काम देखील आपलं सरकार करेल आणि या ठिकाणी त्यांना देखील या संपूर्ण मुंबई शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये हक्काची घरं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून आदिवासी बांधवांना देखील मी सांगतो, कोळी समाज आहे, आदिवासी बांधव आहे, पारधी समाज आहे, अजून कोण आहे, बंजारा समाज आहे आणि आपले सगळेच आहेत. गायरान जमीन धारक पण आले, इकडं हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, सगळे लोक आहेत, सर्व जातीपातीचे लोक एकत्र, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळे सब तुम्हारे भाई भाई हमारे भाई भाई. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही चांगलं काम करताय आणि म्हणून चांगल्या कामाच्या पाठीशी उभं राहायची शिकवण आमच्या बाळासाहेबांनी दिली आहे, आनंद दिघे साहेबांनी दिली. आमच्या इकडे 2 आमदार आहेत, तिथले जवळचे आहे ना तुम्ही, यांना लागू, यांना काय अडचण असली तर पहिल्या पकडत तुम्हाला पकडतील. आणि राहुल शेवाळे तर तुमच्या सोबत आहेत, त्यांनी इथं बुद्धविहारचं पण काम केलं ना त्यांच्या निधीचे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की झोपडपट्टी महाराष्ट्र प्रदेश बरोबर त्याचे अध्यक्ष झोपडपट्टी विकास आघाडी, झोपडपट्टीचा विकास, गोरगरिबांचा विकास, या आघाडीचा झोपडपट्टी विकास आघाडीचा अध्यक्ष आजपासून सुमित आपले वजाळे या ठिकाणी काम करतील. सगळ्या सब तुम्हारे भाई भाई हमारे भाई भाई. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही चांगलं काम करताय आणि म्हणून चांगल्या कामाच्या पाठीशी उभं राहायची शिकवण आमच्या बाळासाहेबांनी दिली आहे, आनंद दिघे साहेबांनी दिली. आमच्या इकडे 2 आमदार आहेत, तिथले जवळचे आहे ना तुम्ही, यांना लागू, यांना काय अडचण असली तर पहिल्या पकडत तुम्हाला पकडतील. आणि राहुल शेवाळे तर तुमच्या सोबत आहेत, त्यांनी इथं बुद्धविहारचं पण काम केलं ना त्यांच्या निधीचे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की झोपडपट्टी महाराष्ट्र प्रदेश बरोबर त्याचे अध्यक्ष झोपडपट्टी विकास आघाडी, झोपडपट्टीचा विकास, गोरगरिबांचा विकास, या आघाडीचा झोपडपट्टी विकास आघाडीचा अध्यक्ष आजपासून सुमित आपले वजाळे या ठिकाणी काम करतील. कारण शेवटी तळागाळातले सर्वसामान्य लोक हे त्यांच्याशीच आमची बांधिलकी आहे. आणि म्हणून गरीबी हटाओ, गरीबी हटाओ, गरीबी हटाओ असे नारा देणारे लोक किती वर्ष नारा दिला, गरीबी हटली. काँग्रेसने गरीबी हटाओ म्हटलं, हटली गरीबी, गरीब हटला पण गरीबी हटली नाही. पण केंद्र सरकार मोदी साहेबांनी 38 कोटी लोकांना गरिबीतून वर काढले. आज 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मग खरं सांगा, गरिबी हटली का? गरिबी खरं हटवणारे कोण आणि गरीबाला हटवणारे कोण? आणि म्हणून तुम्हाला मला सांगणार की या ठिकाणी सुमित सारखे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभे राहायला तयार झाले. त्यांच्या पाठीशी तुम्ही सगळे उभे राहणार ना? सगळ्यांनी हात वर करून सांगा. लाडक्या बहिणीच्या एकदम पॉवरफुल आहेत. आपल्या लाडक्या बहिणींची योजना तर सुपर डुपर हिट झाली. सगळे घाबरून गेले. सावत्र भाऊ म्हणाले, निवडणुकीमध्ये तुम्ही बरोबर केलं का? मी सांगितलं, ज्या सावत्र भावांनी तुमच्या योजनेमध्ये घोडा घालायचं काम केला त्याला योग्य वेळेला जोडा दाखवा. आणि तो बरोबर तुम्ही दाखवला आणि त्यांची पळताबोळी थोडी झाली. आणि म्हणून आता आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही तुमच्यासाठी काम करणार, गोरगरिबांसाठी काम करणार,
सर्वसामान्यांसाठी काम करणार. आणि मी आपल्याला एवढं सांगतो, या एकनाथ शिंदेच्या शरीरातल्या प्रत्येक थेंबावर या गोरगरिबांचाच अधिकार आहे. गोरगरीब जनता हाच आमचा अजेंडा. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या विकासासाठी, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्यासाठी, तुमच्या डोक्यावरचं छप्पर कायम करण्यासाठी हा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशा प्रकारचा शब्द देतो. आणि तुम्ही म्हणाले की आमच्या पाठीशी उभे राहा, आम्हाला ताकद द्या, आशीर्वाद द्या, तर तुम्हाला पूर्णपणे 100% ताकद आणि आशीर्वाद आणि म्हणून Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. घाटकोपरच्या कैलास प्लाझा इमारतीमध्ये भीषण आग. पार्कच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला लागली आहे आग. सकाळी 6 वाजेची घटना. अजूनपर्यंत आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरूच. माणखुर्द, विक्रोळी, चेंबूर परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. रुपलीताई योगेश गांगुर्डे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. वाढदिवसाच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम, भव्य बक्षीस वितरण. साई महिला मंडळाच्या अध्यक्षा रुपलीताई गांगुर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महादेवनगर मध्ये हळदी कुंकवाचा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवसेना शिंदे गटाचे उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांच्या पत्नी रुपलीताई योगेश गांगुर्डे यांच्या पुढाकाराने हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने महिलांना पैठणी साडीसह LED टीव्ही बक्षीस देण्यात आले. यावेळी प्रभाग क्रमांक 11 मध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. साई महिला मंडळाच्या व YG ग्रुप तर्फे या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं संयोजन उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे, गणेश गांगुर्डे, दीपक गांगुर्डे यांनी केले. दरम्यान या प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक भागवत आरोटे, माजी नगरसेविका हर्षदा गायकर, सुधाकर जाधव, आकाश पवार, श्रद्धा जोशी, लोकेश गवळी, राहुल साळुंके, गीता जाधव, दीपाली निगळ, शिल्पा गवळी, वृषाली सोनवणे, रोहिणी देवरे, विजय बुरकुल, मच्छिंद्र माळी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या प्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत, आयोजकांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्वांच्या उपस्थितीत केक कापून रुपालीताई गांगुर्डे यांना मान्यवरांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी वायजी ग्रुप पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले। यामध्ये रतन पवार, गणेश गांगुर्डे, भीमराव शार्दूल, नाना पगारे, दीपक सोनवणे, प्रमोद डांगरे, गौतम शार्दूल, अशोक शिरसाट, गौरव पवार, नाना आव्हाड, दीपक गांगुर्डे, विशाल वाघ, ओंकार गौतीस, सोनू पवार, विकी भालेराव, संदीप डांगरे, सागर शार्दूल, अमोल भालेराव, प्रवीण लोखंडे, ज्ञानेश्वर जाधव, हिरामन शिंदे, बापू तीनगोटे, शंकर मोहिते, नारायण गायकवाड, रामदास गांगुर्डे, सागर पगारे, आकाश सोनवणे तसेच साई महिला मंडळाच्या रेखा शार्दूल, वैशाली पवार, वनिता साळवे, सिंधुबाई भालेराव, यशोदाबाई आव्हाड, सविता जाधव, सुनीता गांगुर्डे, वत्सलाबाई आव्हाड, मीराबाई लोखंडे, गौतमी गांगुर्डे, रोहिणी लोखंडे, इंदुबाई शिंदे, अंजना शार्दूल, सरला अहिरे, प्रमिला महाले आदींसह महादेवनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी साई महिला मंडळाच्या अध्यक्षा रुपालीताई गांगुर्डे यांनी सर्वांचे आभार मानले। इथे जमलेल्या सर्व माझ्या मातांना माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। अरे वा वा वा, टाळ्या। नाव घ्या। जन्म दिला आईने, पालन केले पित्याने, विजय रावांचा संसार करते पत्नी या नात्याने। जय शिवराय। सर्वप्रथम इथे आमच्या वहिनी रुपालीताई गांगुर्डे यांना वाढदिवसाच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा। आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव। व इथे जो राजकारणावर मी तर खरं बोलणार नाही, कारण रेसिंग मध्ये मी पण आहे त्यांच्या बरोबर, आणि बोलण्यापेक्षा कृती करून दाखवणं हे जाधव परिवाराचं नेहमी कार्य आहे। आणि मी एवढीच सदिच्छा देईल की जाधव परिवार गांगुर्डे परिवारांच्या मागे सदैव उभे आहे आणि राहील, आणि वहिनी हमखास नगरसेवक होतील, आणि आम्ही त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। मंडळ याच्यातर्फे रुपालीताई गांगुर्डे यांनी जो उपक्रम हळदी कुंकवाचा राबवलेला आहे तो खूप चांगला आहे। चांगला प्रतिसाद माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत, आणि प्रत्येक महिलेच्या मध्ये आदिशक्तीचं प्रतीक आहे। आपण सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू लावून त्या महिलेला जागृत करतो। आणि रुपालीताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलाय। खरं तर हळदी कुंकू म्हटलं की हा कुठला कार्यक्रम नसून हा अम्मा सुवासिनीचं एक सौभाग्याचं वाण आहे। त्यामुळे निश्चित हा कार्यक्रम आमच्या अगदी मनातला म्हणा किंवा आमचा एक भावनिक सहभाग आहे असं म्हणावं लागेल। आणि आता बघाशी की भाऊंच्या बद्दल ताईंच्या बद्दल ऐकत असताना मला इतकंच वाटतं की आमच्या शिवसेनेचे एक वाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करावं अशी शिकवण आम्हाला आमच्या बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे, आणि त्याच अनुषंगातनं हे दोघं जण इथे काम करतायत। मी फारसा इथे वेळ घेणार नाही, पण मला एक सांगायचं आहे सगळ्या भगिनींना, आपल्यासाठी कुठला व्यक्ती उपलब्ध असतो, आपल्यासाठी कुठला व्यक्ती लगेच येऊ शकतो याची जाणीव स्थानिक स्वराज्य संस्थेत ठेवावी लागते। आपण बघतो खासदार असेल, आमदार असेल, हे मोठ्या पद्धतीचे किंवा मोठ्या लेवलचे इलेक्शन असतात। त्यामुळे स्थानिक स्वराज्य यालाच म्हटलं आहे की स्थानिक पातळीवरील उमेदवार आपल्याला कोण आहे, आपल्याला आपल्या हाकेला कोण धावून येईल हा विचार जनतेने करावा। यासाठी आमच्या सारख्यांना तुमच्या सेवेसाठी जनतेने निवडलेलं असतं, आणि एक नगरसेवक म्हणून मी आज ताईंच्या वतीने, एक महिला भगिनी म्हणून आज मी त्यांच्या वतीने तुम्हाला एक आव्हान करणार आहे। येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये इलेक्शन कधी लागणार याची कल्पना फारशी नाही आहे, परंतु येत्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये तुम्ही त्यांना जो त्यांची मागच्या वेळेस थोडी संधी चुकली आहे ती आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात आणि ताईंना प्रचंड मतांनी आमच्यासोबत पुन्हा एकदा सभागृहामध्ये कामकाज करायला पाठवूयात। कारण तुम्ही बघताय दरवर्षी जर ते ह्या पद्धतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रम घेत आहेत, याचा अर्थ असा आहे की इलेक्शन आले म्हणून ते आज बाहेर पडलेले नाहीये, त्यांचं काम इथे दिसतंय। त्यामुळे मी सगळ्या भगिनींना विनंती करते, आणि मी नेहमी म्हणते की भगिनींनी ठरवलं तर काही पण शक्य आहे। त्याचं उदाहरण हे महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आज इथे निश्चय करून जा की येत्या इलेक्शनमध्ये ताईंना आपल्याला नगरसेवक म्हणून निवडूनच आणायचं आहे। 100% त्या विजयी होतील अशी मला खात्री आहे, कारण एक महिला म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी
योगेश गांगुडे, गणेश गांगुडे या दोघाही भावांना मी अतिशय लहान होते तेव्हापासून ओळखतोय. कारण माझं या परिसरामध्ये येणं जाणं आणि दुसरं म्हणजे माझं कौटुंबिक नातं सुद्धा तुमच्या या महादेवाडीशी जोडलेलं आहे. कारण माझी पत्नी सुद्धा तुमच्या वाडीतलीच आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही कसे आहात, काय आहात, तुमच्याबरोबर मी काय आहे हे सगळं आपल्याला एकामेकाला माहीत आहे. परंतु आपल्यामधूनच जर एक उमदा व्यक्तिमत्व जर उदयास येत असेल तर अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. योगेश गांगुडे हा अतिशय आपल्या या महादेवाडीसाठी, या गावासाठी काहीतरी करेल अशी धडपड मी नेहमी त्याच्यामध्ये पाहत असतो. आणि रुपालीताई या सुद्धा त्याच्या पाठीमागे अतिशय खंबीरपणे अशा उभ्या राहत असतात. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेल, येत्या 2-4 महिन्यामध्ये महापालिकेची निवडणुका 100% लागेल, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून आपण सर्वांनी आता या ठिकाणी हे जे काही नियोजन आहे ते हे निवडणुकीसाठी नाही आहे, परंतु याचा भाग म्हणून आपल्यापासूनच, आपल्या कुटुंबापासूनच कशी सुरुवात केली पाहिजे याची खरी अर्थाने रुपालीताई आणि योगेशजी गांगुडे हे करत आहेत. आता या ठिकाणी त्यांच्या अभिष्ट चिंतन कार्यक्रम प्रसंगी त्यांनी या ठिकाणी चिठ्ठ्या आणि त्यातून निघाले. साई महिला मंडळाच्या वतीने दर वर्षाप्रमाणे महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम आपण आयोजित करत राहतो. निमित्त एकच, त्या रुपाली गांगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेतो. भाऊ, मी तुम्हाला सांगतो, हा महादेवनगर हा परिवार यांच्या डोळ्यासमोर आम्ही लहानचे मोठे झालेलो आहे. इथंच माझा जन्म झालेला आहे. हा सर्व आपला परिवार आहे. तर मी माझ्या परिवारातर्फे लहानपणापासून हा कार्यक्रम पहिले आमच्या साई महिला मंडळांनी 5 ते 10 महिलापासून सुरुवात केला. तो हळूहळू वाढत आता कमसे कम 500-700 याच्यावर गेला. तर खरोखर आनंद वाटतो का या महादेवनगरमध्ये तुम्ही इथं बसलेल्या सर्व महिलांना विचारून घ्या. ज्यावेळेस रुपाली गांगुडे ताई उभी होती, रुपाली गांगुडे उभी होती, त्यावेळेस मी एक दिवस पण या महादेवाडीमध्ये फिरलो नाही. का फिरलो नाही? का आपला परिवार आहे. मी यांच्या घरी रात्री बेरात्री कधी जाऊ शकतो, पण 8 दिवसात शिवसेनेकडनं तिकीट मिळालं. त्या 8 दिवसात 40,000च्या प्रभागामध्ये माझा चेहरा व माझ्या मिसेसचा चेहरा सगळ्या प्रभागात पोहोचवायचा होता. त्यासाठी महादेवाडीतील खूप लोक बोलत होते, भाऊ तू आमच्यापर्यंत आला नाही. म्हटलं मी कशाला तुमच्यापर्यंत, उमेदवार तुमचंच खरं आहे. मी तुमच्या सेवेत लहानपणापासून आहे, तर मी तुमच्या दारात येऊन पाया पडण्यापेक्षा तरी मला एवढा आनंद होतो का मला सर्वात जास्त महादेवनगर मधून आपले मतदान मिळाले. त्यामुळं या परिवाराला मी लहानपणापासून एकदम फुलासारखं सांभाळतो. कोणाच्याही सुखदुःख असो, काही असो, कुठल्याही अडचणी असो, किंवा आमच्या इथं 4 नगरसेवक आहेत. या 4 नगरसेवकामधून एक पण महिलांनी सांगू का आजपर्यंत कुठल्या नगरसेवकांनी काही काम केलंय का? गटारीचे प्रश्न असो, लाईटीचे प्रश्न असो, हे सर्व प्रश्न मी सोडत राहतो. सर्वांच्या अडीअडचणीमध्ये मी सोडत राहतो. तरी मी आज तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपले बरेच वक्ते व बरेच मान्यवर, आज आमचे मार्गदर्शक आदरणीय भागवत भाऊ आरोटे असतील, आमच्या नगरसेविकाताई गायकरताई असतील, श्रद्धाताई जोशी असतील, सुधाकरजी दाजी आमचे जाधव असतील, आकाश भाऊ पवार असतील, मोहिते काका असतील, नारायण काका असतील, या ठिकाणी बसलेल्या आपल्या माजी शिवजन्म उत्सवच्या अध्यक्ष गीताताई, आमच्या वहिनी दीपालीताई निगळ असतील, रोहिणीताई देवरे असतील, वचा मावशी असतील, लोखंडे मावशी असतील, पटेकर सारे, मी सर्वांचे नाव घेतले. सर्व माझ्या सर्व पाठीशी गंभीरपणे मला आई वडिलांसारखे प्रेम देणाऱ्या सर्व माता बहिणींचे मी आभार मानतो. असंच सहकार्य व असंच प्रेम गांगुडे परिवारावरती सदैव राहू. व मी आता इथं हळदीकुंकवाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्वप्रथम म्हणजे माझी अर्धांगी ही माझ्यासोबत काय स्वरूपी सुखदुःखात सर्व पाठीशी, आमच्या गांगुडे परिवाराच्या सर्व पाठीशी सर्व खंबीरपणे उभी राहती अशी ती रुपाली गांगुडे. तिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तिचं येणारं आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यमय जावो. तिच्या हातून पण अशीच समाजाची, परिवाराची, या देशाची सेवा घडो आणि निरोगी आरोग्य तिला लाभो अशा तिला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. 8 वर्ष त्या ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग करत असताना ना सर्वांना
लेडीज पायी चाललं आहे, काय सोनं आहे, काही आहे. आपण जर म्हटलं की ताई आहे तुम्ही झाकून घ्या, तर आपल्या इकडची भाषा तर थोडीशी वेगळी आहे. त्या ठिकाणी आता एक काही समजा कोकणस्थ असेल, काही असेल, की लेडीज मोठ्या आवाजात पुढे जाऊन काय म्हणणार, की आमचं हे सोन्यावर यांची नजर आहे. तुमच्या लक्षात येतं का? आम्ही चांगलं आहे तुम्ही सांगतो की पुढे चालून आपले कष्टाचे पैसे असतात, आपण आपल्या कष्टाचे जरी घेतलेला असतो, आपण 1 रुपया पडला तरी त्याचा विचार करतो, बरोबर आहे. आणि आपण एक प्रदर्शन म्हणून ठीक आहे, दागिने हे दाखवण्यासाठी असतात, परंतु ते कार्यक्रमापुरते किंवा फोटोपुरते जास्त दिले पाहिजे. आपण ज्यावेळेस रस्त्याने चालतो तर ठीक आहे, त्यावेळेस ते काढून ठेवा, नाही काढून ठेवणार शक्य नाही. आपले लेडीजचं एक चांगलं संरक्षण, आपण पदर वगैरे काही गोष्टी मुली असतील तर ओढणी वगैरे, तर आपण त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कारण ठीक आहे, आरोपी आम्ही शोधू, नंतर तुम्ही आल्यावर आमच्यावर नाराजी व्यक्त करणार की तुम्ही आरोपी शोधला नाही, लेट झालं किंवा त्यांनी विकलं, काही झालं. परंतु माझं म्हणणं आहे की प्रिकॉशन म्हणजे काय पूर्व काळजी सगळ्यात उत्तम असते त्या गोष्टीला. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे आमची, सातपूर पोलीस स्टेशन करून किंवा नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून आपल्याला सर्वांना विनंती आहे, दागिन्यांच्या चोरीच्या बाबतीत, विशेष करून खेचून नेण्याच्या बाबतीत, ते मुलं काय असतात हो, तुमच्या कष्टाचं आहे ते एकदा खेचून नेलं ते त्यांचं नशा पाण्यासाठी कधीसाठी ते फुकट माती मोल विकतील, परंतु आपल्यासाठी ते 1 रुपया महत्त्वाचा आहे ना. तर ते किमतीचा विचार करा. भले आम्ही कदाचित आज समजा तुम्हाला घाबरवतोय, परंतु मी म्हटलं पुन्हा घडल्यानंतर ते डिटेक्ट करणं कसं आहे ना, तो आधी न घडावा. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.